महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात भर दिवसा सराफ दुकानात बंदुकीच्या धाकावर लाखोंची दरोडेखोरी, शहरात खळबळ। अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदर्श कॉलनी परिसरात भर दिवसा झालेल्या धाडसी दरोड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। काही सशस्त्र आणि नकाबपोश दरोडेखोरांनी सप्तशृंगी अलंकार केंद्र या सराफ दुकानात घुसून बंदुकीच्या धाकावर लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली। मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास परिसरात वर्दळ कमी असताना अचानक काही दरोडेखोर दुकानात घुसले। त्यांनी दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत गप्प बसण्याची धमकी दिली। आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली। यानंतर अवघ्या काही मिनिटात दरोडेखोरांनी दुकानातील काउंटर आणि लॉकरमधील मौल्यवान दागिने व रोख रक्कम लुटून घटनास्थळावरून पलायन केले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आले होते। घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून दुकान व आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे। वरदिवसा घडलेल्या या दरोड्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष प्रतिनिधी समीर खान, अकोला। आता जवळपास पाऊण ते एक वाजेच्या जवळपास एक अज्ञात व्यक्ती आला। त्यांनी मला डायरेक्ट गन काढली आणि गन काढल्यानंतर तुझं दुकान लुटलं समजून त्यांनी फटाफटा माल द्यायला सांगितलं मला। तर मी त्यांनी बोटाने दर्शवलं, त्या वस्तू मी देत गेलो त्याला। त्यांनी काही डोरले होते, गळ्यातले पेंडल वगैरे होते, लक्ष्मी हार होता, काही चेन होत्या सोन्याच्या, काही मंगळसूत्र वगैरे होते, काही चांदीचा माल गेला, काही अशा प्रकारचा सगळं माल आणि काही कॅश घेऊन गेला असा तो। बंदूक घेऊन आला होता। हा, बंदूक घेऊन आलेला होता। लोखंडाचा पाईप वगैरे होता त्याच्यात, तसं सॉलिड वाला। मारायची धमकी दिली त्यांनी मला। किती लोक होते? एकच जण, सिंगल एकच व्यक्ती होता। बंदूक होती, त्याच्यानंतर एक असं रॉड सारखं होतं, ते पण घेऊन आला होता। हिंदी बोलला, सुरुवात हिंदीला झाली त्याची। अंदाजे चोरी किती? आता एक अजून सध्या मी काही एवढं कॅल्क्युलेशन केलेलं नाहीये, पण हे सगळं पाहून मग सांगू शकतो मी। सध्या काही नाही सांगता येणार। कॅश पण होती का? हो, कॅश पण जवळपास मला वाटतं 70-80 हजार रुपये अंदाजे, 70-80 हजार रुपयाची कॅश पण आहे। काही गहने दागिने तर पूर्ण नेलेच ना त्यांनी। किती ग्राम पर्यंत? काही अंदाजे काही सांगता येत नाही। 500-600 ग्राम किंवा 700 ग्राम बी असू शकतात, पण कॅल्क्युलेशन केल्यावर समजेल मला ते। तर आपलं नाव पुरं? हा, जितेंद्र भास्करराव विस्पुते। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।